नमस्कार. मी डॉक्टर निलेश विश्वनाथ आपले सर्वांचे निब्बाणाच्या या सेशनमध्ये सहर्ष स्वागत करतो. निब्बाणा मिशन असोसिएट या विषयावर आज आपण बोलणार आहोत. निब्बाणा मिशन काय आहे आणि निब्बाणा मिशन असोसिएट ही कन्सेप्ट काय आहे हे सांगण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी माझ्या गत आयुष्यातली. मित्र, आजच्या 20 वर्षांपूर्वी डॉक्टर रूपाने आयुर्वेद क्षेत्रामध्ये मी काम सुरू केलं. औरंगाबाद शहरामध्ये हे काम सुरू करताना एक जिद्द, प्रामाणिक प्रयत्न करता करता संपूर्ण महाराष्ट्रात आयुर्वेदाचा प्रचार प्रसार केला आणि 15 ब्रँचेस आपण डेव्हलप केल्या. पण आयुष्याच्या एका वळणावर एक विचार मनात आला आणि एक नवीन संन्यासचा मार्ग मी निवडला. बालपणापासून खूप अभ्यास केला होता. एक जिद्द मनाशी ठेवत एक उंची गाठत मी डॉक्टर बनलो होतो. लहानपणी वाटायचं की पैसा आला की मी आनंदी होणार, आणि साक्षात जेव्हा पैसा आयुष्यात आला, यश आलं, सर्व काही आलं, खऱ्या अर्थाने मात्र मी आनंदी नव्हतो. आता येत्या काळात लवकरच माझी ऑटोबायोग्राफीमध्ये या गोष्टी डिटेल्स आपल्यासमोर येतीलच. ती आणण्यामागे एक वैशिष्ट्यपूर्ण कारण आहे, पण त्याबद्दल थोडंसं ज्याचा संबंध आपल्या या असोसिएटशी आहे, या मिशनशी आहे. आयुष्याच्या एका वळणावर जाणीव झाली की सर्व काही आलं, आनंदी नाही, पैसा येतोय, नाव आहे, आणि एक मार्ग निवडला. ते 4 ते 5 वर्ष या जगापासून लांब मी संन्यासचा मार्ग निवडला. घरात राहूनच स्वतःचा शोध घेतला. बालपणापासून सौभाग्याने चांगले आईवडील, शिक्षक, गुरु, पुस्तकं, संघशाखा, असंख्य मित्र, गाईड, फिलॉसॉफर्स यांच्या साह्याने आपण घडत असतो. ते मला मिळाले. परंतु मित्र, मी आनंदी नव्हतो. पैसा भरपूर होता पण मी आनंदी नव्हतो. आणि मी तो निर्णय घेतला. तो निर्णय माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या मित्रांसाठी, इतरांसाठी शॉक होता. बऱ्याच जणांना अजूनसुद्धा माहीत नाही की एक्झॅक्ट मी केलं काय आणि करतो काय. मला ज्याला साक्षात्कार म्हणा, आनंद म्हणा, ती घटना मिळाली ज्यासाठी मी मार्ग निवडला होता. ती इतकी सुंदर होती की ती शब्दात नाही सांगता येत. आणि ती एकदा मिळाल्यानंतर हे संसारी सुख, या जगातलं सुख खूप छोटं वाटतं त्या गोष्टीपुढे. समाधी लोक का घेतात याचा अर्थ मला त्या दिवशी माहीत झाला. माझ्याकडेही समाधी घेण्याचा पर्याय उपलब्ध होता, पण मी परत येण्याचा निर्णय घेतला या जगामध्ये. याच्या मागे काही कारणं होती. मी डॉक्टर रूपाने संन्यास रूपात मी केलं होतं, आणि डॉक्टर रूपात जाण्यापूर्वी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मोठ्या भावाचा आजार मला बरंच काही शिकवून गेला. त्याला झालेला कॅन्सर मी जवळून पाहिला होता. वयाच्या 20व्या वर्षी एखाद्या माणसाला कॅन्सर होतो, आणि एक व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याच्या घरात त्याचा काय प्रभाव होतो हे डॉक्टर होण्यापूर्वीच मला पाहायला मिळालं. आणि डॉक्टर झाल्यानंतर लाखो पेशंट मी आजपर्यंत चेक केले, आणि मला जाणवतं की किती दुःख असतं घरामध्ये. मेडिकल पॅथीला लिमिटेशन्स असतात. पेशंटला चांगले डॉक्टर्स माहीत होत नाही. असाध्य लेबल लावलं जातं आजारांना. त्यापैकीच तो कॅन्सर आजार आम्ही अनुभवला. आमच्यातनं एक जीव हिरावून नेला. तर संन्यास घेण्यापूर्वी मी अशा असंख्य आजारांचं संशोधन केलं होतं. माझ्या कर्मसंयोगाने त्याच्यातला इलाज मला सापडलेला होता. तर मी विचार केला, मी जर गेलो तर हे आजारांचं, आज ज्या समाजामध्ये एवढे आजार आहेत, माझं योगदान देणं बाकी राहील. नंतर मी पाहिलं की हॅपीनेस, माणसाकडे पैसा भरपूर असला
म्हणून होत नाही, घरदार मोठा असलं म्हणून होत नाही, पण नात्यामध्ये जर कटुता असेल, नवरा बायकोचं किंवा इतरांचं कोणाचं जमत नसेल, आयुष्यात सुख नसेल, त्या पैशाला नावाला काहीच महत्त्व नसतं. आणि तो हॅपीनेसचाही शोध मला त्यावेळी लागला होता. आणि तिसरा शोध सक्सेसचा, स्वतःवर काम करून, स्वतःला पॉवरफुल करून एक शून्यातनं जग निर्माण केलेला सक्सेस मी पाहिला होता. हे 3 बिंदू लक्षात ठेवून मी परत आलो आणि या निब्बाणा मिशनची स्थापना केली. ती एकमेव कारणामुळे की जिवंत असेपर्यंत जगातल्या शेवटच्या माणसापर्यंत हा आनंद, हा यश आणि आरोग्य घेऊन जायचं. या प्रवासात माझी पत्नी पहिल्यापासून आजपर्यंत ती साथ सोबत आहे. हे मिशन खूप मोठं आहे, मोठं होत आहे. असंख्य अडचणी आल्यात, असंख्य प्रयोग आम्ही यात करत असतो. आता रिसेंटली मी 2 वर्ष एका विद्यापीठाचा प्रेसिडेंट होतो, डायरेक्टर होतो. 18 कॉलेजेस मी पाहत होतो. मी माझ्या मिशनसाठी त्या कामाला गेलो होतो, पण मी पाहिलं की माझं मिशन कुठेतरी डिस्टर्ब होतं आहे. कामाचा अनुभव मला माणसं खूप छान भेटली, पण माझ्या मिशनपासून मी लांब जात होतो. म्हणून मी त्या पदाचा त्याग केला आणि पुन्हा हे मिशन कामाला लावलं. आज अनेक सिटीमध्ये अनेक लोकांचं आयुष्य या मिशनमुळे बदलतं. मित्रांनो, हॅपीनेसमध्ये काय घडतं तर मी असं ऑब्झर्व केलं, 200-400 लोकांची बॅचेस असतात. त्या बॅचेसमध्ये मी ऑब्झर्व करतो की प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कारणामुळे डिस्टर्ब आहे आणि तो जवळच्याच माणसांमुळे जास्त करून डिस्टर्ब आहे. ती माणसं त्याच्या मनासारखी वागत नाही. त्यातून येणारे डिप्रेशन, होणारी भांडणं, घटस्फोट, एकटेपणा, आत्महत्या करण्याची इच्छा. आणि जेव्हा माझ्या बोलण्यामुळे, प्रयत्नामुळे त्या लोकांचं आयुष्य बदलतं, त्यासारखा आनंद शब्दात न सांगण्यासारखा असतो. सक्सेस, लोकांना सक्सेसचा मार्गच माहीत नाही. पॉलिटिक्स करणं, एकमेकांचे पाय ओढणं किंवा अजून अन्य वाईट मार्गाने लोक सक्सेससाठी जातात, शॉर्टकट्स निवडतात, भ्रष्ट विचार, भ्रष्ट आचार मनाशी ठेवतात. परंतु स्वतःला स्ट्रॉंग करून एका विशिष्ट पद्धतीने आपण जर गेलो, योगिक, आध्यात्मिक आणि मॉडर्न पद्धतीने, तर आपण जगावर राज्य करू शकतो. अशा पद्धती स्वानुभवातून गुरूंच्या मार्गदर्शनाने शिकलो. आणि हेल्थमध्ये मी असं पाहिलं, तसं मी कॅन्सरचं वर्णन आता केलं. कारणच सापडत नाही, असाध्य लेबल लावलं गेलं आहे. मायग्रेन, सोरायसिस, वंध्यत्व, अल्सरेटिव्ह कोलायटिस, हिपॅटायटिस बी, स्पॉन्डिलोसिस, गाऊट, असंख्य आजार, याची कारणच सापडत नाही. याला असाध्य लेबल लावून टाकलेत आणि पेशंट मरेपर्यंत औषध खात राहतात. मग केव्हा तरी कोणी सांगते की एक डॉक्टर चांगला याच्याकडे जा, तोपर्यंत बरीचशी वेळ झालेली असते. त्यात पण ते आम्ही त्यांना बरं करतो. मग या तिघांसाठी आपला पर्याय ठरवता येईल का? घरामध्ये आनंद आणता येईल का? येस. सक्सेसचे मार्ग दाखवून आपल्या देशात बिल गेट्स निर्माण करता येतील का? आणि आरोग्याची क्रांती घडवून आजार बरे करता येतील का? हे मिशन डोळ्यासमोर ठेवून मी आणि डॉक्टर अपेक्षा अनेक सहकाऱ्यांसोबत हे मिशन खूप मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्राबाहेर आणि विदेशापर्यंत पसरलेलं आहे. आनंद एकच आहे की जो विचार मनाशी ठेवला होता तो लोकांपर्यंत पोहोचतोय. पण मित्रांनो, मला जाणीव अशी वारंवार होती की मी एकटा मोठा होऊन फायदा नाही आणि एकट्याने काम मोठं करता पण येत नाही. तर आपण सर्वांनी मिळून हे काम का करू नये? आणि कुठलंही काम करताना त्यात पैसा असावा असं मला वाटतं. कारण पैसा आज प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी आहे. तुमचे तत्व बाजूला, तुमचे विचार बाजूला, पैसा आज विनिमयाचं साधन झालेलं आहे. मग प्रोफेशनली ऑथेंटिक मार्गाने पैसा कमवता येईल का? आणि तो पैसा माझ्या सहकार्यांमध्ये वाटता येईल का? वसुधैव कुटुंबकम, एक कुटुंब म्हणून आपल्याला काम करता येईल का? ही भावना मनाशी ठेवून हा निब्बाणा असोसिएट प्रोग्राम आम्ही बनवलेला आहे. या प्रोग्राममध्ये आपण सामील होऊ शकता आणि हव्या त्या लेव्हलला, हव्या त्या मार्गाने आपण यात मदत करू शकतात, याचा पार्ट बनू शकतात. असंख्य मार्ग याच्यामध्ये आहेत. घरी राहून आपण काम करू शकता,
किंवा डायरेक्टली आपण या मिशनमध्ये सामील होऊ शकता. खूप लोकांना चांगल्या अध्यात्माची, चांगल्या गुरुची, चांगल्या हॅपीनेस कोर्सची गरज असते. आपण त्यांना रेफर करून या माध्यमातून एक ऑथेंटिक पैसे कमवू शकतात. त्या माणसाच्या जीवनात आनंद आणण्याचा सौभाग्य आणि आनंद घेऊ शकतात. जेव्हा एखाद्या माणसाचं आयुष्य बदलतं त्याच्यासारखं मोठं सुख नसतं मित्रांनो. त्यासाठी तुम्ही कारणीभूत ठरू शकता. निब्बाणा पाथ ऑफ लाईफमध्ये निब्बाणा पाथ ऑफ हॅपीनेस, सक्सेस, हेल्थ, गर्भज्ञाना, पेरेंटिंग आणि लिडरशिप अशा प्रकारचे कोर्सेस आहेत. हॅपीनेसमध्ये पाठवून ते लोकांच्या जीवनात आनंद आणू शकतात. सक्सेसमध्ये पाठवून तरुण मुलांना किंवा कुणालाही ज्याला या वयात हवा तो सक्सेस पाहिजे असेल, सक्सेसला वयाचं बंधन नसतं. आपण स्वतः किंवा इतर लोकांना आणून त्यांच्या जीवनात सक्सेसचे मार्ग त्यांना आपण दाखवू शकतो या कोर्सेसच्या माध्यमातून. हेल्थ, मी आत्ताच सांगितलं की असंख्य आजार जे आपण बरे करू शकत नाही. माझे अनेकशे डॉक्टर मित्र आहेत, MBBS डॉक्टर्स आहेत, होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत किंवा इतर डॉक्टर्स आहेत किंवा मेडिकल पॅथीमध्ये काम करणारे पॅरामेडिकल स्टाफ आहेत, नर्सेस आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत, ॲक्युपंक्चरिस्ट आहेत. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहात, पण तुम्हाला जाणवतं की मी मायग्रेन नाही बरा करू शकत आणि तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे असेल तर आपण त्याला निब्बाणामध्ये पाठवू शकता. आमच्या डॉक्टरांची टीम एका विशिष्ट पद्धतीने आम्ही पेशंटवर काम करतो. तुम्हाला वाटतं की आणि त्या पेशंटला बरं होण्याचं सौभाग्य, समाधान तुम्हाला मिळेल आणि त्या माध्यमातून ऑथेंटिक मार्गाने आपल्यापर्यंत 2 पैसे पोहोचतील. पेशंटला चांगलं औषध मिळेल आणि निब्बाणाला आपलं कार्य पूर्ण करण्याचं समाधान मिळेल. ही तिन्ही बाजूने विन विन सिच्युएशन आहे. त्याचप्रमाणे गर्भसंस्कार, बाळ पोटामध्ये असताना आईने काय ऐकावं, काय बोलावं, बाळाशी संवाद साधला जातो असा सायंटिफिक मार्गाने रिसर्च केलेला एक प्रोग्राम आपण शिकवतो. यात आपण लोक पाठवू शकतात. पेरेंटिंग, जी काळाची गरज ठरली, मुलांनी कसं वागावं, आईवडिलांनी कसं वागावं जेणेकरून येणारी मुलं ही चांगली मुलं घडतील, सुजाण नागरिक घडतील, यासाठी आपण पाल्यांना पाठवू शकतात. लिडरशिप, जी प्रत्येक क्षेत्रात गरज असते, आपल्या स्वतःला ती गरज आहे, इतरांना गरज आहे, आपण त्यासाठी इथे लोकांना पाठवू शकतो. या असंख्य मार्गाने आपण लोकांना पाठवून आमचा भाग बनवू शकतो. आपण स्वतः या मिशनमध्ये डॉक्टर रूपाने आमच्याकडे सर्व्हिसला लागू शकतात, आमच्या शाळेमध्ये टीचर्स बनवू शकतात, आमच्या फार्मसीमध्ये आपण कामाला लागू शकतात. असंख्य प्रकारचे उपक्रम चालू आहेत, उद्या होणार आहेत. हे कार्य खूप मोठं होणार आहे. तुम्ही प्रत्यक्ष घरून किंवा प्रत्यक्ष या कामात सामील होऊ शकतात. आपण डॉक्टर असाल किंवा कुठल्याही आपण व्यवसायामध्ये असाल, होम मेकर असाल, कुठल्याही सर्व्हिसमध्ये आपण असाल, पार्टली करा, 1 तास करा, फुल टाईम करा आणि आनंद घ्या. या कामाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला समाधानसुद्धा मिळणार आणि पैसासुद्धा मिळणार ऑथेंटिक मार्गाने. माझी स्वतःची कामाची पद्धत, पारदर्शकता ही माझा स्वभाव आहे आणि मी असं मानतो की तुम्हाला दूरपर्यंत जायचं असेल तर पारदर्शकता तुमच्यात असणं आवश्यक आहे आणि ऑथेंटिसिटी. त्याशिवाय कुठल्याही संस्थेचं फाउंडेशन पुढे जात नाही. ही कुठली चेन मार्केटिंग नाही, इथे कुठलेही फसवे दावे नाही. या आपण बोला, ही कन्सेप्ट आपल्याला जर नाही समजली पूर्णपणे तर आपण माझ्या टीमशी बोला, आपण वेबसाईटला भेट द्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली पूर्ण लिंक असतील, त्या लिंकला आपण भेट द्या. माझ्याशी प्रश्न विचारा, माझ्या टीमशी आपण प्रश्न विचारा, आपले प्रश्न सॉल्व करा आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचा प्रयत्न करा. मित्रो, ते जीवन किती सुंदर असेल की ज्या ठिकाणी फक्त आनंद आणि प्रेम आणि अनारोग्य असेल आणि आपण जेव्हा इतरांना आनंद द्यायचा प्रयत्न करतो. जपानमध्ये एक म्हण आहे की आपण जेव्हा इतरांना आनंद द्यायचा प्रयत्न करतो, फुलं वाटण्याचा प्रयत्न करतो, तो आपलं फुलं देईल की काटे देईल माहीत नाही, पण फुलं वाटताना तो फुलांचा सुगंध आपल्या हाताला लागतो. आपण फुलं वाटण्याचं काम करू, आनंद वाटण्याचं काम करू. आम्ही सध्या करतोय, असंख्य लोक माझ्यासोबत करतायत. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपलं आवाहन करतो की आपण सुद्धा या मिशनमध्ये सामील होऊन हे कार्य आपल्या हातात घ्यावं, इतरांना आनंद द्यावा आणि स्वतः सुद्धा
यातून आनंद घेत एक सेकंड उत्पन्न किंवा पहिलं उत्पन्न आपण बनवू शकतो. मी पहिलं उत्पन्न यासाठी म्हटलं की एखादा व्यक्ती 10,000पासून 1.5 लाखापर्यंत महिन्याला पैसे कमवू शकतो. अशा प्रकारच्या टेक्निक्स याच्यामध्ये आहेत. इट्स अ डीप, भरपूर डीप आहे, पण सोपं आहे, समजण्यासारखं आहे. तर अशा या प्रवासामध्ये सामील होण्यासाठी आपल्या वेबसाईटला भेट देऊन एक फॉर्म आपला भरायचा आहे. तो फॉर्म भरल्यानंतर तुमची माहिती आमच्या टीमजवळ येणार आणि तुम्हाला आमच्याकडून जी माहिती हवी असेल आम्ही ती आपल्याला पाठवणार. आपले डिस्कशन्स होणार आणि प्रोसेस सुरू होणार. विशेषतः आता करोनाचा काळ चालू आहे. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे कोरोनानंतर येणारी आर्थिक मंदी किंवा जे प्रॉब्लेम्स आपण लक्षात घेतो आहे, मी तर म्हणेल की खूप सुवर्ण संधी आहे प्रत्येकासाठी या काळात अशा उपक्रमात भाग घेण्याची. आपल्याकडे काही आयडियाज असतील, ॲस्ट्रॉलॉजी, वास्तुशास्त्र किंवा अजून कुठल्या विषयाच्या, आम्ही ऑलरेडी 25 आयडियाजवर काम करतो आहे. डीप ऑथेंटिक काम करतो आहे, रिसर्च बेस्ड काम करतो आहे. त्यासुद्धा आयडियाज जर आमच्या टर्म प्रोफेशनमध्ये बसल्या तर आपण त्या निब्बाणाच्या अंडर करू शकतो. मित्रांनो, काम खूप मोठं करायचं आहे, संकल्प केला आहे. स्वतःसाठी अशा खूप अपेक्षा नाही. एक प्रपंच आहे म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात. मला माहिती आहे की मनुष्य मरतानासोबत काहीच नेत नाही, पण जिवंत असताना आपण इतरांसाठी काहीतरी करावं, स्वतःचं जीवन समृद्ध करावं आणि इतरांचा चेहऱ्याचा आनंद बघून स्वतः अधिक आनंदी व्हावं. हे सूत्र मी गेल्या अनेक वर्षापासून फॉलो करतो आहे. तर मला खूप यातून आनंद आहे. कुठला आजार नाही, कोणाशी दुश्मनी नाही, स्पर्धा नाही. आणि माझा प्रयत्न आहे की अधिकाधिक लोकांना या प्रवासामध्ये आणण्याचा. बघा, विचार करा आणि पॉझिटिव्ह माइंडने आपण यामध्ये या. बऱ्याचदा असं असतं की एखादा संघ, एखादी गोष्ट चालवताना त्याचा कॅप्टन कोण असतो याच्यावर बरंच काही डिपेंड असतं. हा कॅप्टन स्वतः तुमच्याशी बोलतो आहे. यासोबत एक चांगली आपण मॅच खेळू, या जगाला एक दिशा दाखवू, अधिक आनंदी करू आणि एक असा सुंदर समाज निर्माण करू की ज्यात प्रत्येक व्यक्ती आनंदी असेल, श्रीमंत असेल. धन्यवाद.